नमस्कार बालमित्रांनो, सर्वांचे सहर्ष स्वागत। इयत्ता 6वी, विषय भूगोल, घटक नैसर्गिक संसाधने, उपघटक हवा आणि मृदा। बालमित्रांनो, नैसर्गिक संसाधन म्हणजे काय? नैसर्गिक संसाधनांची उदाहरणे कोणती, त्यांचा उपयोग कोणता, हे आज आपण अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनांचा वापर कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा पाहणार आहोत। तत्पूर्वी बालमित्रांनो, नैसर्गिक संसाधन म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का? काय? ओके, बरोबर। नैसर्गिक संसाधन म्हणजे मानव वापरत असलेला नैसर्गिक पदार्थ। बालमित्रांनो, मानव कोणकोणते नैसर्गिक पदार्थ वापरतो ते आपण चित्राद्वारे पाहूयात। तर पहा बरं, इथं स्क्रीनवर काही चित्र देण्यात आलेली आहेत। ती चित्र पहा, त्या चित्रांचं निरीक्षण करा आणि त्या चित्रांमध्ये मानव कोणकोणती कामे करत आहे, कोणकोणत्या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून घेत आहे ते आपण अभ्यासूयात। पहिले चित्र आहे शेतीकाम। शेतीकामासाठी नैसर्गिक संसाधन म्हणून आपण जमीन, मृदा ह्याचा उपयोग करतो। दुसरे चित्र आहे खाणकाम, खनिज। तिसरे आहे मासेमारी, पाणी, प्राणी। चौथे आहे गवंडी काम। यासाठी मृदा, माती, पाणी, दगड ही नैसर्गिक संसाधने आपण वापरतो। बालमित्रांनो, पुढील चित्र आहे मध गोळा करणे। यासाठी वनस्पतीचा उपयोग झालेला आहे। त्याचप्रमाणे मधमाशी या प्राण्यांचाही उपयोग करून घेण्यात आलेला आहे। पुढील चित्र आहे मीठ मिळवणे। यासाठी पाणी, समुद्राचे पाणी, समुद्रातील पाण्यापासून आपण मीठ मिळवतो। पाणी काढणे, पाणी काढण्यासाठी पाणी हे नैसर्गिक संसाधन वापरण्यात आलेले आहे। पुढे आहे रबराचा चीक मिळवणे, वनस्पती। पुढे आहे लाकूड फाटा गोळा करणे, वनस्पती। डिंक गोळा करणे, वनस्पती। आणि मध्यभागी एक चित्र आहे बालमित्रांनो, ते आहे पवनचक्की। तुम्ही कुठे गावाला गेला असाल तर जरूर पाहिला असाल। तर त्या पवनचक्कीतून आपण पवन ऊर्जा तयार करतो। बालमित्रांनो, अशा पद्धतीने हवा, पाणी, मृदा, माती, जमीन, वनस्पती, खनिजे ही नैसर्गिक संसाधने आहेत। बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही कालांतराने संपुष्टात येत असतात। त्यांचा साठा हा मर्यादित स्वरूपाचा असतो, म्हणून ती अमूल्य असतात। जी नैसर्गिक संसाधने कालांतराने संपुष्टात होतात, कमी होतात, नष्ट होतात, त्यांना पारंपरिक नैसर्गिक संसाधने म्हणतात। उदाहरण खनिज, बरोबर। तर काही नैसर्गिक संसाधने ही वारंवार सतत वापरता येतात, ती कमी होत नाहीत किंवा संपुष्टात येत नाहीत, त्यांना अपारंपरिक नैसर्गिक संसाधन असे म्हणतात। उदाहरण सांगा पाहू। बरोबर, काय? हवा। हवा कधी कमी होत नाही। हवेचे प्रमाण सर्वत्र विपुल प्रमाणात आहे। हवा हे एक महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन आहे। बालमित्रांनो, या हवेचा आपल्याला काय उपयोग आहे माहित आहे तुम्हाला? बरोबर, कशासाठी? श्वसनासाठी, बरोबर। तर मानव, प्राणी, पक्षी, वनस्पती हे श्वसनासाठी हवेचा उपयोग करून घेत असतात। तर आपण मानव श्वसन प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू घेतो आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर टाकतो, बरोबर। तर पुढील उपयोग हवेचा, बरोबर, ज्वलनासाठी। तर प्रत्येक ज्वलनशील पदार्थाला ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, म्हणजेच हवेची गरज असते। तर बालमित्रांनो, आता आपण सांगितल्याप्रमाणे हवेवर किंवा वाऱ्यावर आधारित पवनचक्क्या असतात, त्यातून पवन ऊर्जा तयार केली जाते। हवेच्या दाबावर आधारित अनेक उपकरणे आहेत, त्यात हवेचा उपयोग केला जातो। तर अशा पद्धतीने हवेचा आपल्याला भरपूर उपयोग होत असतो। पण बालमित्रांनो, ही हवा प्रदूषित न करता तिची गुणवत्ता टिकवणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। बालमित्रांनो, तुम्हाला काही अंदाज आहे का या हवेचं प्रदूषण कशामुळे होतं? बरोबर, वाहनातून बाहेर पडणारा धूर।
कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, फटाके, रासायनिक पदार्थ यांच्या ज्वलनातून बाहेर पडणारा धूर. बरोबर. तर बालमित्रांनो, आपण सर्वांनी या हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करायला हवा. ओके. तर पुढे बालमित्रांनो, आपण पुढील नैसर्गिक संसाधन पाहूयात. चला तर हे चित्र पहा. चित्र कशाचे आहे? बरोबर, एक शेतकरी शेतामध्ये नांगरत आहे. तो जमिनीवरचा जो मृदेचा थर आहे तो नांगरून शेती कसण्यायोग्य करत आहे. बरोबर. आणि जेव्हा जमीन कसण्यायोग्य होईल त्यातून तो शेतकरी भरपूर असे पीक घेईल आणि त्या पिकाच्या उत्पन्नातून सर्व मानवाची त्या शेतकऱ्यासोबत सर्व मानवाची अन्नाची गरज भागेल. तर मृदा हे पण एक अतिशय महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. बालमित्रांनो, ही मृदा कशी तयार होते तुम्हाला माहित आहे का? चला तर आपण पाहूयात. बालमित्रांनो, ही मृदा निर्मिती प्रामुख्याने 5 घटकावर अवलंबून असते. पहिला घटक आहे मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि शेवटचा घटक आहे कालावधी. या 5 घटकावर अवलंबून असलेली ही मृदा निर्मिती खूप काळ चाललेली असते. या मृदा निर्मितीसाठी हवामान आणि खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होत असते. मृदेची निर्मिती अत्यंत संथपणे चालणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ जातो. बालमित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. 1000 वर्षानंतर एक परिपक्व मृदा तयार होत असते. मृदा, त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण माती म्हणूयात, सुपीक माती. तर पहा, शेतकऱ्यांसाठी पीक चांगले येण्यासाठी या मृदेचा अत्यंत उपयोग होत असतो. तर बालमित्रांनो, या मृदेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रासायनिक खतांचा वापर कमी करावा, कीटकनाशकांचा वापर कमी करावा, तरच आपल्या मृदेची गुणवत्ता टिकून राहील. ओके. बालमित्रांनो, आज आपण हवा आणि मृदा या 2 नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला नवीन नैसर्गिक संसाधने आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला घरी एक उपक्रम करायचा आहे. तुम्ही आणखी अशा कोणकोणत्या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग कोणकोणत्या कामासाठी करणार आहात किंवा करत आहात त्याची यादी तुम्हाला तयार करून यायची आहे. ओके. तोपर्यंत धन्यवाद.